देखील या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। खूप खूप धन्यवाद। आपण महत्त्वपूर्ण वेळ आमच्या स्पर्धेसाठी दिला। खऱ्या अर्थानं या सर्व खेळाडूंना प्रोत्साहन करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहात। त्याचप्रमाणे दुसऱ्या गाडीतील सन्माननीय संदीपजी गायकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी नितीनजी कमाने आपणास विनंती करतोय। आपण आपल्या हस्ते या ठिकाणी संदीपजी गायकर यांच्या या ठिकाणी सन्मान करायचा आहे। खूप खूप धन्यवाद। नंतर मैदानाकडे बोलूया, कारण चढाई करतो आविष्कार सातामकर ज्याचा आज वाढदिवस सुद्धा आहे आणि आज आपण सर्वांच्या वतीनं त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देखील देतोय। तर नक्कीच एक सुंदर पकड दोन्ही संघ आपण पाहिले तर नक्कीच सगळे संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण दोन्ही संघांमध्ये आपण जर खेळाडू पाहिले तर नक्कीच तालुक्यातील नावाजलेले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकीकडे आपण पाहिलं तर ऋषिकेश पैकर, सुजित जासूद, केतन माळी, अविष्कार सातामकर। तर दुसऱ्या संघामध्ये आपण पाहिलं तर कोपरारक्षक म्हणून मोहित तांबडकर, गिरीधर भोईर। नक्कीच सुंदर प्रयत्न होता, सुरेख प्रयत्न होता, परंतु एक सुंदर पकड देखील मैदानावरती पाहायला मिळाले। खरं तर या स्पर्धेचा हा भागच आहे की आपल्याला नक्कीच चित्तथरारक नजराने आपल्याला या चित्तथरारक दृश्य आपल्याला मैदानावरती खेळायला पाहिजे। आणि इथे मात्र गर्दी देखील हळूहळू वाढत चाललेली, कारण आज अंतिम दिवस अंतिम सामना देखील आपल्याला आज पाहायचा आहे आणि अंतिम सामन्याची देखील उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे। ऋषिकेश तिलगे नक्कीच ज्याचा मूळ संघ वाळवटी आहे, एक चांगला खेळाडू आहे वाळवटी गावचा आणि आज आपल्याला विघ्नहर्ता कंस्ट्रक्शन या संघातून खेळताना पाहायला मिळते। इथे मात्र रतीश पुन्हा एकदा सुरेख खेळ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय काव्या स्पोर्ट्स संघाकडून, कारण दोन्ही संघांकडे आपण जर पाहिलं तर दोन्ही संघांचा खेळ हा एकमेकाला दोन्ही संघातील खेळाडू हे जाणते आहेत, त्यामुळे नक्कीच आपल्याला एक चांगला खेळ मैदानावरती दोन्ही संघांचा पाहायला मिळतोय। पद्मदुर्ग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 ही स्पर्धा सलग 2 दिवस या ठिकाणी सुरू आहे आणि जो प्रतिसाद आपण सर्वांकडून या ठिकाणी मिळतोय, मी पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी खरोखर उपस्थित राहून या ठिकाणी खऱ्या अर्थानं ही स्पर्धा सजवण्याचं काम आपण केलंय। त्याच्यानंतरचा सामना आपण दिलेला आहे, पहिला पुकार दिलेला आहे संकल्प कंस्ट्रक्शन वर्सेस जिजा एंटरप्राइजेस, त्या दोनही संघांनी तयारीला लागायचं आहे। कारण आज आपण जरी अंतिम सामना खेळणार असलो तरी आपल्याला याच्या पुढे बरेचसे सामने आहेत आणि ते देखील कालसारखेच आपल्याला वेळेमध्ये संपन्न करायचे, कारण एक सरांनी सांगितल्याप्रमाणे एक चांगला संदेश या स्पर्धेचा आपल्याला जिल्ह्यापासून अगदी राज्यापर्यंत हा संदेश गेला तर नक्कीच या स्पर्धेचं नाव मोठं होईल, आपल्या तालुक्याचं नाव मोठं होईल। पियुष नक्कीच दोन्ही संघांकडून आपल्याला पकडीवर पकडी पाहायला मिळत आहे। पुन्हा एकदा आविष्कार सातामकरची चढाई आपण पाहतोय, ज्याच्या समोर 5 क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय, 2-1-1 क्षेत्ररक्षण 7 नंबरची जर्सी परिधान केलेला आविष्कार। आणि जर गुणफलक आपण पाहिला तर दोन्ही संघांकडे 3-3 गुण जमा आहेत, म्हणजे नक्कीच हा देखील एक सामना या स्पर्धेत आपल्याला रोमांचक पाहायला मिळतोय, कारण एक सामना जसा जसा होणार आहे त्याचप्रमाणे संघर्ष देखील प्रत्येक खेळाडूचा वाढत जाणार आहे आणि संघर्ष त्याच्या वाटेल येतात जेव्हा ती पेलण्याची ताकद असते। तर बजार झालाय सुजितसाठी। आमच्या निमंत्रक पाहुणे आपण कुठे आला असाल तर कृपया आपण व्यासपीठावरती यायचं आहे। सुजित आणि इथे मात्र एक पुन्हा एकदा सुरेख पकड आणि ऋषिकेश
मी मगाशीच सांगितलं ऋषिकेश असा खेळाडू आहे ही सलग तिसरी पकड असेल त्याच्याकडून. कारण आपण त्याचा बॉडी लँग्वेज बघितला तर आपण कबड्डीचा खेळाडू असं म्हणू शकत नाही की एखादा खेळाडू या बॉडी लँग्वेजचा पकड करू शकेल. परंतु सलग तिसरी पकड मैदानावरती ऋषिकेश कडून आपल्याला पाहायला मिळाली. नक्की सुंदर पकड होती. गुणफलक देखील बदलतोय 5-3. आज देखील सर्वच सामने आपल्याला पाहिजे अंतिम सामन्यापर्यंत. एक भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा आपण या निमित्ताने पाहतोय. ते मात्र आविष्कार नक्कीच अपील करतो आणि त्याच्या चढायला यश देखील येते. एक गुण नक्कीच कबड्डी स्पोर्टच्या खात्यामध्ये जमा होतो. अर्थात आजचा पॉईंट टेबल देखील सर्वच संघांना माहिती आहे आणि सर्वच संघांना अंदाज आहे की आपल्याला आपला सामना खेळत असताना काय खेळ करायचा याचा नक्कीच सर्वजण तयारी करत असणार. अशा या स्पर्धेसाठी जे आपण या ठिकाणी पारितोषिक पाहतोय. प्रथम फ्रीज आहे जो संघ या ठिकाणी विजेता संघ ठरणार आहे त्या संघ मालकासाठी ही भेटवस्तू असणार आहे. फ्रीज द्वितीय क्रमांकाचं जे पारितोषिक असणार आहे संघ मालकासाठी या ठिकाणी भेटवस्तू आहे वॉशिंग मशीन. आणि तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी प्रत्येकाला टीव्ही असणार आहे 32 इंचचा. संतोष भाई तर सुजित चढाई करतोय. त्याच्या समोर 5चं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. 5 विरुद्ध 1 अशी लढत मैदानावरती पाहायला मिळते. अर्थात नक्कीच प्रशिक्षकांचा देखील संपूर्ण सामन्याकडे लक्ष लागून असणार आहे. कारण सन्माननीय सुनीलजी नागती आपण कुठे आला असाल तर कृपया आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सन्माननीय सुनील नागती विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. विघ्नहर्ता कंस्ट्रक्शन संघाचे प्रशिक्षक योगेश जयस्वाल, संघ व्यवस्थापक त्याचप्रमाणे काव्य स्पोर्ट्स संघाचे संघ प्रशिक्षक कल्पेश माळी. आमच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी सन्माननीय सुनीलजी नागते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. तर सुजित पुन्हा एकदा चढाई करतोय. कव्हर स्पोर्ट मध्ये पण आपण जर लक्ष टाकला तर जास्त चढाईची तुला सुजित आणि आविष्कार या दोघांवरतीच असणार आहे. बजर होतो एक रतीश अर्कशीसाठी डोवरडायचा बॉल आहे. करूया मारो आणि नक्कीच चांगला प्रयत्न बोनस घेण्याचा प्रयत्न. परंतु काय दाद मिळते काय डिसिजन येतो हे मात्र आपल्याला काही सेकंदामध्ये कळतो. कारण एक मर्यादा असेल चढाईला आणि नक्कीच इथे मात्र पुन्हा एकदा पुश केला. एक चांगलं वातावरण मैदानावरती निर्माण झालंय. कारण शक्ती आणि युक्तीचा मेळ असलेला हा खेळ म्हणजेच खेळ कबड्डी. परंतु हा खेळ मित्रांनो खेळायचा असेल तर नक्कीच खूप मेहनत आहे. कारण कबड्डी हा खेळ मैदानावरती डायरेक्ट उतरण्याचा खेळ नाही आहे. आम्ही कोणतीही स्पर्धा असू द्या, एक छोटी स्पर्धा जरी असेल, छोट्या लेवलची जरी स्पर्धा असेल तरी आम्ही वारंवार खेळाडूंना सूचना देत असतो, मार्गदर्शन करत असतो की खेळ खेळत असताना तुमचं शरीर सुदृढ असलं पाहिजे. कारण आज खऱ्या अर्थानं आपण जर कबड्डीचा विचार केला, आजची ही जी स्पर्धा राबवण्यात आलेली आहे
खरं तर जी मोबाईलवर गुंतलेली मंडळी आहे म्हणजे व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडियावरती जी जास्त मंडळी अडकलेली आहे, आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वजण या मैदानावरती लाल मातीमध्ये सर्वजण उपस्थित आहेत. मी पुनश्च सर्वांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. कारण आज आपण जर पाहिला तर संपूर्ण लक्ष हा या मैदानावरती सर्वांचं लक्ष आहे. कारण एरवी जर एखादा वसलेला असेल आजूबाजूला तर प्रत्येक जण आपण पाहिला तर आता मोबाईल मध्ये म्हटलेला असतो. तर सामना मध्यंतरासाठी थांबतोय विघ्नहर्ता कंस्ट्रक्शन वर्सेस काव्या स्पोर्ट्स असा सामना मैदानावरती चालू आहे. आणि जर गुणफलक आपण पाहिला तर 7 काव्या स्पोर्ट्स आणि 8 विघ्नहर्ता, 8 काव्या स्पोर्ट्स 7 विघ्नहर्ता असा गुणफलक आपल्याला पाहायला मिळतो. आणि मी काव्या स्पोर्ट्स संघाचे संघमालक सन्माननीय दिनेश वारगे आपणास विनंती करतोय की आपण मैदानाकडे चला. त्यानंतर विघ्नहर्ता कंस्ट्रक्शन संघाचे संघमालक काही वेळाने या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. हॅलो हॅलो आपल्या टी शर्ट आल्या ना हल्ले असतील ना, जॅकेट हल्लं सोबत. या ठिकाणी अर्थातच आपण संघमालकांना देखील सन्मानित करणार आहोत. कारण एक महत्त्वाची भूमिका ज्यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं मांडण्यात आली. मी काव्या स्पोर्ट्स संघाचे संघमालक आदरणीय या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं मात्र आपण घेतले. पुन्हा एकदा धन्यवाद आणि विशेषतः आभार. चढाईसाठी येतोय अर्थातच काव्या स्पोर्ट्स वर्सेस विघ्नहर्ता या दोन संघांमधील खेळामधील अर्थात आविष्कार, काव्या स्पोर्ट्स संघाचा आविष्कार. आताच म्हटलं होतं की ज्याचा आज वाढदिवस आहे आणि निश्चितपणे एक चांगला दिवस आहे आपल्या आयुष्यातील. एक युटर्न देणारा दिवस म्हणजेच आपला वाढदिवस. अनेक संकल्प, अनेक नवीन योजना आपण ह्या वाढदिवसाच्या निमित्तानं मात्र करत असतो. आपल्याला देखील वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बाबा तुम्ही शतायुषी, बाबा तुम्ही दीर्घायुषी, एक मनाची इच्छा. आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्याला खूप खूप शुभेच्छा. निश्चितपणे ज्यांचा ज्यांचा वाढदिवस आहे अशा सर्वांना आम्ही आयोजकांच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक शुभेच्छा मात्र देत आहोत. स्कोरबोर्ड पाहतोय 9-7 काव्या स्पोर्ट्स 9 आणि विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन्स 7. पण निश्चितपणे 2 गुणांची आघाडी काव्या स्पोर्ट्स या संघाकडे असताना आणि विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन मात्र 2 गुणांनी पिछाडीवर असताना. मित्रांनो, क्षेत्र कोणतंही असो, मेहनतीला पर्याय नाही. मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही आणि जो मेहनत करतो त्याच्या यशाला सुद्धा पर्याय नाहीये. म्हणजेच मेहनत ही तितकीच महत्त्वाची आहे आणि जर मेहनत केली तर यश देखील शक्य आहे. हे मात्र प्रत्येक वेळेला आपण लक्षात ठेवा. 9-7 असा गुणफलक आहे. प्रत्येकाला पुढे मात्र जायचं, प्रत्येकाला विजयाचा झेंडा, विजयाची बाजी मात्र मारायची आहे. आणि पुन्हा एकदा आविष्कार, एक यशस्वी खेळाडू आहे ज्यानं निश्चितपणे तालुका स्तर असेल, जिल्हा स्तर असेल, ह्या स्तरावर आपला नावलौकिक मात्र निश्चितपणे ज्यानं संपादन केला, ज्यानं मिळवला असा खेळाडू मात्र आता पुन्हा एकदा चढाईच्या भूमिकेमध्ये पाहतोय. 7 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू. अर्थात अनेक वेळेला आपण चढाईच्या भूमिकेमध्येच पाहत होतो. आता मात्र मोहित विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन संघाकडून चढाईसाठी येतोय. मोहित ही वेगळी खेळी मात्र या ठिकाणी मोहितच्या माध्यमातून होतोय का, परंतु नाही.
मोहित मात्र इथे बाद होतोय. आजच्या या कबड्डी स्पर्धेसाठी आदरणीय संदीप लक्ष्मण गायकर यांच्याकडून 500 रुपयांची देणगी देण्यात आलेली आहे. मी त्यांना धन्यवाद देणार आहे. मित्रांनो, असे काही देणगीदार आहेत. तसेच या स्पर्धेसाठी चिंतामणी बेडेकर यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांची देणगी देण्यात आलेली आहे. त्यांना देखील आम्ही आयोजकांच्या वतीनं धन्यवाद देतोय. नक्कीच देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, हे आपल्याला पण माहित आहे. मित्रांनो, अशा स्पर्धा उभ्या राहण्यासाठी, अशा स्पर्धा खऱ्या अर्थानं यशस्वी ठरण्यासाठी आपली देणगी देखील तितकीच महत्वाची असते. कारण कोणीही कोणत्याही प्रकारचा स्वार्थ घेऊन मित्रांनो अशा स्पर्धांचं आयोजन करत नसतं. तर प्रत्येकाला व्यासपीठ मिळावं, प्रत्येकाला संधी मिळावी, हा दूरदृष्टिकोन समोर ठेवून अशा स्पर्धा मात्र आयोजित केल्या असतात. आपले हात हे केवळ घेण्यासाठी नसून ते देण्यासाठी सुद्धा असतात. हे ज्यानं जाणलं, हे ज्यानं ओळखलं, असे हात मात्र खऱ्या अर्थानं अशा स्पर्धेसाठी पुढे येत असतात. आणि अशा हातांना देखील आम्ही या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं धन्यवाद देणार आहोत. विविध क्रांत्या मित्रांनो होत असतात. मग ही क्रीडा क्रांती जर होत असेल, घडत असेल, निश्चितपणे या मुरुड तालुक्यामध्ये आपला नावलौकिक होत असेल तर आपण कामागे राहायचं. मग 1000 रुपये देणगी देणं गरजेचं आहे. अशातला भाग नाही, कोणी 10 रुपये देखील देणगी देत असतो. आम्ही अनेक ठिकाणी अशा कबड्डी स्पर्धांमध्ये जातो, जो तो आपापल्या परीनं या स्पर्धा उभ्या राहाव्या अशा स्पर्धांसाठी योगदान मात्र देत असतो. कोणी 10 रुपये, कोणी 25 रुपये, कोणी 50 रुपये. मात्र हे योगदान महत्वाचं आहे, प्रत्येकाची जबाबदारी आहे. पुन्हा एकदा आम्ही प्रवेशद्वाराकडे येतो. प्रवेशद्वार प्लीज आपण खाली करा, कारण बाकी प्रवेश आजच्या दिवसाला मात्र बंद केले. म्हणून आम्ही आज प्रवेशद्वारावर विशेष या ठिकाणी लक्ष देत होते. अशासाठी सुंदर. आता मात्र येणार का परंतु आलाय का? हो, परंतु नाही. एक चांगला खेळ आपण विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शनच्या बाजूला देखील पाहतोय. खेळाडू मात्र आक्रमकतेने आपला खेळ रसिक मनावर बिंबवण्याचा मात्र प्रयत्न करतात. कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये मित्रांनो, कालच्या दिवसातला आणि आजच्या दिवसातला फरक मात्र निश्चितपणे आपल्याला जाणवणार आहे. आज मात्र अजून वेग वाढलेला आहे. कारण नक्कीच चांगला खेळ करण्यासाठी ध्यास आणि अभ्यास हा देखील महत्वाचा आहे. कालच्या दिवसामध्ये अभ्यास मात्र या खेळाडूने केलाय. आज पुन्हा तेच संघ मात्र वारंवार सातत्यानं आपल्या समोर मिळत आहेत. मग ध्यास मात्र घेतला होता, परंतु अभ्यास शिल्लक होता. हा अभ्यास देखील कालच्या दिवसामध्ये झालाय. दुसरा गट येथील नंदकुमार गायकर, आपण कुठे आला असेल तर कृपया आपण व्यासपीठावरती यायचं. दुसरा गट येथील नंदकुमार गायकर, आपण कुठे आला असाल तर कृपया आपण व्यासपीठावर यायचं. रिव्ह्यू मात्र या ठिकाणी घेतलेला आहे आणि डायरेक्ट थर्ड अंपायर थोड्याच वेळात आपल्या समोर मदन पाटील डिसिजन देतील. अनिल राऊत यांची कालच्या आणि आजच्या दिवसामधील एक जबाबदारीनं आणि कर्तव्यानं जी भूमिका मांडण्यात येत आहे ती देखील अप्रतिम आहे. आदरणीय मुकेशजी नागती, विनंती असेल आपण कृपया व्यासपीठावर स्थान बनवायचं. आदरणीय मुकेशजी नागती, आपण प्लीज व्यासपीठावर स्थान बनवायचं. तरी आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावर स्थान बनवायचं. अनेक मान्यवर आज ह्या कबड्डी स्पर्धेचा अंतिम क्षण
म्हणजेच शेवटचा क्षण पाहण्यासाठी मात्र उपस्थित राहणार आहेत. मुरुड तालुक्यातील असतील, अलिबाग तालुक्यातील असतील किंवा विविध तालुक्यातून अर्थात जिल्ह्यामधून अनेक लोकप्रतिनिधी असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, हे मात्र निश्चितपणे ह्या कबड्डीला सदिच्छा भेट देण्यासाठी येतील. म्हणून आम्ही वारंवार या ठिकाणी सातत्याने विनंती करतोय की आपली वाहनं रस्त्यामध्ये पार्क करू नका आणि प्रवेशद्वार देखील खाली करा. गर्दी मात्र वाढते, लोकांचा अर्थात प्रतिसाद मात्र या कबड्डी स्पर्धेसाठी वाढतोय. एक चांगला प्रतिसाद म्हणे एक मोठा गर्दी वर्ग हा मुरुड तालुक्यामध्ये आपण सातत्यानं पाहत असतो. मग आजचा दिवस अपवाद कसा ठरू शकतो, एक मोठा एक प्रश्न निर्माण झाला होता, पण त्याचं उत्तर आपणच दिलं. अनेक लहान थोर अबालवृद्ध ही कबड्डी स्पर्धा मात्र पाहण्यासाठी आलेली आहे. घर बसल्या देखील आनंद घेता येऊ शकला असता, परंतु मित्रांनो प्रत्यक्ष पाहणं हा देखील एक जो आनंद आहे, हे जे मनाचं समाधान आहे, हे देखील एक वेगळं समाधान आहे. पाहुणे आली. मान्यवरांना विनंती करणार आहे, आपण कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. सन्माननीय स्नेहा पाटील माजी नगराध्यक्ष यांचं देखील या ठिकाणी आगमन होतं. मी त्यांचं देखील आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय आणि मी विनंती करतोय की आपण स्थानापन्न व्हायचं. आजच्या या स्पर्धेसाठी सन्माननीय नंदकुमार जनवराव डायकर यांच्याकडून देखील 500 रुपयाची भरघोस अशी निघाले मंडळ सदस्य ऋण आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय मुकेशजी नागठी यांच्याकडून देखील 1001 रुपयाची भरघोस अशी निघाले मंडळ सदस्य ऋण आहे. धन्यवाद. धन्यवाद. आता मात्र 11-10 असं गुणफलक या ठिकाणी स्पोर्ट बोर्डवर लागलाय. काव्या स्पोर्ट्स वर्सेस विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन अशा या दोन संघांमध्ये. मित्रांनो व्यासपीठावर देखील या ठिकाणी आपण पाहतो आदरणीय सुनीलजी नागती या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विशेष नाव अशासाठी घेतलं असेल की आदरणीय सुनीलजी नागती यांच्या कन्या कुमारी सलोनी सुनील नागती यांचं आपण निश्चितपणे जशी या ठिकाणी कबड्डी स्पर्धा होत असते, रायगड जिल्ह्याची कबड्डी स्पर्धा होत असते, अनेक कुमार असतील, किशोर असतील, प्रौढ गटाचे जे खेळाडू असतात ते त्यामध्ये सिलेक्ट होत असतात आणि तशाच पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये
एक दर्जेदार खेळाचा संघ म्हटलं की मुंबई शहर हे नेहमीच नाव आपल्या समोर मित्रांनो येत असतं आणि अशाच मुंबई शहराच्या कुमार गट मुलींच्या संघामध्ये कुमारी सलोनी सुनील नागती ही खऱ्या अर्थानं सिलेक्ट झालेली आहे। अर्थात तिचा देखील आपण जोरदार टाळ्या वाजवून अर्थात हार्दिक अभिनंदन करूया। आपल्याच खऱ्या अर्थानं तालुक्याची कुमारी सलोनी सुनील नागती ही मुंबई शहर या संघामध्ये सिलेक्ट झालेली आहे। तिचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत। आणि नक्कीच ती सध्या सुरू असणाऱ्या कॅम्प मध्ये देखील खेळत आहे। हे परमभाग्य आहे। अर्थात हा खेळ आहे एक चांगला खेळ आहे। खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी तिच्या वडिलांचं देखील धन्यवाद देणार आहे। आदरणीय सुनीलजी नागती आपण देखील खऱ्या अर्थानं तिला सपोर्ट केलात म्हणून हे एक चांगले दिवस मित्रांनो आपल्याला पाहायला मिळालं हेच अपेक्षित आहे। दुसरं काय आज देखील आपण या ठिकाणी कबड्डी स्पर्धा खेळत असतो। या कबड्डी स्पर्धांचा आउटपुट देखील अशाच पद्धतीने आपल्याला मिळाला पाहिजे हेच उराशी स्वप्न बाळगून आपण पुढे जायला पाहिजे। परंतु पुढे जाण्यासाठी आणि झेप घेण्यासाठी मित्रांनो फक्त स्वप्न पाहून उपयोग नाहीये ते सत्यात उतरवणं देखील गरजेचं आहे। अशाच पद्धतीनं जे पुढे जात असतात त्यांना आपण नक्कीच धन्यवाद देत असतो त्यांच्या कार्याचा आणि त्यांच्या खेळाचा नक्कीच आपण सन्मान करत असतो। 12-11 अशा गुणफलकावर पाहतो काव्या स्पोर्ट्स वर्सेस विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन कोणता संघ जिंकणार आणि कोणता संघ मात्र हरणार। जिंकणाऱ्याचं नेहमीच स्वागत केलं जातं जिंकणाऱ्याचं नेहमीच कौतुक केलं जातं मात्र इथे मात्र जिंकणाऱ्याने आवरायचं आणि हरणाऱ्याने सावरायचं हे मात्र ब्रीद आपण लक्षात ठेवायचं आहे। जे मान्यवर असतील अशा मान्यवरांना आम्ही विनंती करणार आहोत आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। निमंत्रित पाहुणे असतील त्यांना आम्ही विनंती करतोय आपण प्लीज व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। पुढील सामन्यासाठी दुसरा पुकार संकल्प कंस्ट्रक्शन वर्सेस जिजा एंटरप्राइजेस। आपण तयारीत राहायचं कारण दुसरा कॉल आपल्याला खूप उशिरा गेलाय। संकल्प कंस्ट्रक्शन वर्सेस जिजा एंटरप्राइजेस आपण तयारीत राहायचं। तिसरा पुकार दिल्यानंतर संघ प्रयोजनापाशी हजर करायचे। त्याचप्रमाणे आमच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी तेलवडे गावचे आदरणीय विराजी पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय। त्यांचं देखील मी मनापासून या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं खूप खूप हार्दिक स्वागत करतोय। धन्यवाद। पुन्हा एकदा व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना आम्ही धन्यवाद देणार आहोत। अर्थात आपलं देखील आम्ही मनस्पूर्वक या ठिकाणी स्वागत करणार आहोत कारण आपण या सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे व्यक्तिमत्व आहात। विविध क्षेत्रातील एक उत्तम कार्यकर्ता म्हणून आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी पदभार सांभाळणारे व्यक्तिमत्व आहात म्हणून आपला यथोचित सन्मान करणं आपला देखील या ठिकाणी नावलौकिक वाढवणं हे देखील आमचं परम कर्तव्य आहे। म्हणून अर्थातच आम्ही या मंडळाच्या वतीनं या आयोजकांच्या वतीनं आपलं शाब्दिक समानानं हार्दिक हार्दिक स्वागत मात्र या ठिकाणी करत आहोत। अर्थातच चालू सामना आहे काव्या स्पोर्ट्स वर्सेस विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन या दोन संघांमध्ये खेळ मात्र सुरू आहे। काव्या स्पोर्ट्स या संघाचे संघमालक आहेत दिनेश वारगे प्रशिक्षक म्हणून हेमंत पाटील आणि व्यवस्थापक कल्पेश माळी अशी या ठिकाणी कार्यभार सांभाळत आहेत आणि विघ्नहर्ता संघाचे अर्थात संघमालक म्हणून नक्कीच विलासभाई सुर्वे प्रशिक्षक म्हणून योगेश जयस्वाल अशा ठिकाणी कार्य करत आहेत। व्यवस्थापक आपला देखील या ठिकाणी हार्दिक हार्दिक तर स्वागत असेल कारण एक चांगली जबाबदारी मात्र आपण स्वीकारलेली आहात। पुन्हा एकदा आविष्कार आपल्या खेळाचा आविष्कार मात्र या ठिकाणी निश्चितपणे ह्या मैदानावर मात्र ठेवतोय मैदानावर मात्र मांडतोय मैदानावर मात्र रसिकमनासमोर ठेवतोय। मग नको तर अशु घाम हवा हा नव्या युगाचा मंत्र नवा। खऱ्या अर्थानं घाम गाळल्याशिवाय मित्रांनो दाम मिळत नाहीये किंवा घामाशिवाय दामाची किंमत कळत नाहीये म्हणून निश्चितपणे तशा पद्धतीनं खेळ मात्र आपल्याला करावाच लागणार आहे। आपल्या संघ मालकांना खरं तर खुश व्हायचं असेल आपल्या संघ मालकांना जर खऱ्या अर्थानं समाधानी व्हायचं असेल सन्माननीय अनंत रामा वारगे आपण कुठे आला असाल तर कृपया आपण व्यासपीठावर यायचं। सन्माननीय अनंत रामा वारगे आदरणीय अनंत रामा वारगे विनंती असेल आपण कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। आता मात्र गिरीधर होईल
13-12 एक गुणांची जरी पिछाडी असली तरी जबाबदारी मात्र मित्रांनो प्रत्येक खेळाडूची असते. याच जबाबदारीचं भान ठेवून या ठिकाणी चढाईसाठी गेला तो म्हणजे गिरीधर मोहीर आणि गिरीधर बरोबर 1-2 गुण मात्र आपल्या संघासाठी मिळवता येईल. जबरदस्त खेळ, नेत्रदीपक खेळ, योग्य वेळी योग्य पत्ता, योग्य वेळी योग्य हुकूम काढण्याचा प्रयत्न मात्र अर्थात प्रशिक्षकाच्या माध्यमातून झाला आणि 13-14 असा गुणफलक स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र आणताना आणलंय, टिकवताना टिकवायचं आहे आणि प्रतिस्पर्धी संघाला मात्र काहीतरी घेऊन जायचं आहे. हे मात्र देवाण सातत्याने या कबड्डी स्पर्धेमध्ये सुरू असते आणि यालाच कबड्डीचा एक थरार असं म्हटलं जातं. कबड्डीचा थरार म्हणजेच रसिकांना खऱ्या अर्थानं मन मिळवणारा संघ. सामना मात्र इथे संपलेला आहे. 13-14 अशा गुणफलकावर खऱ्या